गत श्री रेणुका देवी स्पोर्ट्स टेटमेवाडी आयोजित श्री रेणुका देवी चषक 2024 भव्य पावसाळी स्पर्धा एक दिवसीय स्पर्धा आपण पाहताय, आपण ऐकताय, आपण अनुभवताय. काय सामना रंगला. अगदी घाऱ्या डोळ्यांचा कुमार अमर कदम विमा सल्लागार, आणि जसं त्यांचं नाव विमा सल्लागार म्हणून जोडलंय त्यांची फलंदाजी देखील तशी बहरली गेली आहे. काय सामना जिंकून दिला आपल्या संघासाठी. विस्फोटक खेळी करत असताना शेवटच्या क्षणापर्यंत मात्र या खेळाडूने सामना सोडला नव्हता. बनपुरी 11 बनपुरी त्यांच्या विरोधात हनुमान क्रिकेट टीम मानाई नगर. सोम एक उद्योन्मुख खेळाडू सज्ज होतील गोलंदाजी मार्गवर. अतुल भालेकर कॅप्टन 26 आणि त्यांच्या साथीला प्रवीण दादा हरुगडे. मॅचला होईल सुरुवात. पहिला चेंडू अगदी यू मिस आय विल डेफिनेटली हिट हे सांगत असताना सोम यांच्या पहिल्या चेंडूवर त्रिफळा उद्ध्वस्त केला कॅप्टन 26. बॅक टू द डगआउट. हा रिप्ले तुमच्या समोर अगदी ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून कॅमेरामॅन प्रणय, आणि हा स्लो मोशन मध्ये पहा. अगदी फुलरलेनचा चेंडू होता, ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, चेंडू काहीसा खाली राहिला आणि सरळ जाऊन चेंडू अगदी उजव्या एसटीवर आदळलाय. सोहम एक उद्योन्मुख खेळाडू आहेत, परंतु एका मोठ्या फलंदाजाला बाद केलाय. नक्कीच आत्मविश्वास आता मात्र दुणावला असेल. अतुल भालेकर बाद झाल्यानंतर क्रमांक 3 वर विवेक वरपे छोटा बाहुबली, म्हणून ज्याची पाटण तालुका टेनिस क्रिकेटमध्ये गणना केली जाते. हा देखील यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा. वाईट+1 या 2 धावा धावसंख्येमध्ये जोडल्या जातील. धावांचा श्री गणेशा होत असताना बनपुरी 11 बनपुरी. श्री रेणुका देवी स्पोर्ट्स टेटमेवाडी आपल्या कुलदेवीच्या नावाने ही संपूर्ण स्पर्धा श्री रेणुका देवी चषक 2024 दुपारचं सत्र सर्वांचं मनपूर्वक स्वागत. यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू पाहायला मिळाला. अगदी टो क्रशिंग यॉर्कर. धावचीची संधी जरूर होती, परंतु यस नो मध्ये एक धाव अगदी शेवटच्या क्षणाला पूर्ण केली आहे. प्रवीण दादा हरुगडे लिजंड क्रिकेटर म्हणून ज्यांची गणना केली जाते पाटण तालुका टेनिस क्रिकेटमध्ये. आता मात्र रबर बॉल क्रिकेटमध्ये कशा प्रकारे खेळ करतील हे पाहायचं आहे. परंतु एका बाजूला अनुभवाचा भांडार आहे, तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्कवर एक उद्योन्मुख खेळाडू आहे सोहम. गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न, अगदी चेंडू लेग कडे टाकण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु चेंडूची दिशा थोडीशी डाऊन द लेग साइड. अगदी हा चेंडू मिडल अँड लेग स्टंपला जर असता तर चांगला टप्पा पाहायला मिळाला असता. परंतु ज्या वेळेला तुम्ही एखादा हळूवार प्रकारचा चेंडू हाताळता, टप्पा योग्य असणं गरजेचं आहे. वाईट बॉल. 4-1 बनपुरी 11 बनपुरी. हा देखील चेंडू वेगवान हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे मात्र काय घडलंय पहा. अपील मात्र केली गेली आहे. अपील मध्ये जरूर उत्साह होता, परंतु पंचांकडे अपील करत असताना गोलंदाज सोहम, दोन्ही पंच शहानिशा करतील. चेंडू अगदी अचूक टप्पा वेगवान मारा पाहायला मिळाला. हा रिप्ले तुमच्या समोर अगदी आपण पाहतोय. चार धाव फलकावर अतुल भालेकर अगदी बाद झाल्यानंतर मात्र दुसरा धक्का बसतोय टीमला.
प्रवीण दादा, परंतु ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे सोहम यांनी अचूक टप्प्यावर मारा केलाय. अगदी पहिल्या षटकामध्ये 2 धक्के दिलेत आणि त्याच दरम्यान विमा सल्लागार कुमारजी शिबे साहेब यांचं शुभागमन झालंय. वेलकम सर, सुस्वागतम. 4 धावा धाव फलकावर. आणि पहा रिप्ले अगदी स्लो मोशन मध्ये दाखवलं जात आहे. कॅमेरामॅनचं देखील कौतुक. अगदी शेवटच्या क्षणाला चेंडू एस्टरना चाटून गेला. हलक्या हाताने ऑफ ड्राईव्ह बॅकवर्ड पॉइंट आहे. दीपक दादा पहिल्या चेंडूवर अगदी वैयक्तिक खातं उघडलं जाईल दीपक दादा यांचं. परंतु सोहम या गोलंदाजाने पहिल्या षटकामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करत असताना 2 महत्वपूर्ण गडी बाद केलेत. 5-2. इथे मात्र सलग 3रा धक्का दिला जातोय या षटकामध्ये. सोहम यांनी 3रा गडी बाद करत असताना 3ऱ्या फलंदाजाला त्रिफळाचीत केलाय. विवेक वरपे बाद. काय गोलंदाजी केली, अचूक टप्पा, वेगवान मारा. अगदी प्रत्येक फलंदाजाला या गोलंदाजाच्या शैलीचं उत्तर नाहीये. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. मिडल अँड लेग स्टंप वरती आणि चेंडू सरळ आदळतोय मिडल अँड लेग स्टंप वरती आणि चेंडूने वेध घेतला. 3रा धक्का. 5-3. सोहम सेट ऑन फायर नाव. नितीन षटक क्रमांक 2. नितीन यांचा पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना नितीन देखील सुरुवात केली आहे. सोहम शेलार काय षटक हाताळलं. अगदी प्रत्येक चेंडूवर वेगळी घडामोड पाहायला मिळाली. दीपक दादा ऑन साइडला अगदी चेंडूला वळवला. 1 धाव पूर्ण केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न अगदी करायचा होता परंतु बॅकअप पहा. कौतुक व्हायला पाहिजे बॅकअपचं देखील. दीपक आणि त्यांच्या साथीला आहेत पार्थेश. सोहम यांचे मोठे बंधू आहेत नितीन. अगदी छोट्या भावाने ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे, आता मात्र मोठ्या बंधूला चेंडू सोपवलाय. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर अगदीचा थोडासा टेक ऑफ घेतोय. बनपुरी 11 बनपुरी संघाच्या अडचणीमध्ये आता वाढ झाली आहे. अतुल भालेकर बाद झाल्यानंतर मात्र प्रवीण दादा, विवेक वरपे बाद झाले. धावांची कोंडी फोडावी लागेल. बॅकफुटला जाऊन स्लॅश केला बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये 1 धावेसाठी मार्गस्थ होईल. 1 धाव. 1.4 चेंडूंचा खेळ झालाय. गतीमध्ये परिवर्तन केलेला चेंडू पाहायला मिळाला. पारदर्शक चेंडू काही समजला नाहीये. निर्धाव चेंडूचे होते सांगता. अगदी तुम्हाला चेंडूच्या मेरिट प्रमाणे फलंदाजी करावी लागेल. चेंडूच्या प्रमाणे तुम्हाला अगदी खेळावं लागेल. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. या चेंडूवर देखील गती कमी पाहायला मिळाली. निर्धाव चेंडूचे होते सांगता. धावसंख्या स्थिरावते धाव फलकावर 7-3. नेक्स्ट मॅच नवलाई जिंती विपक्ष BDS लेंडोरी. चला दोन्ही टीम सज्ज राहा नाणेफेकीसाठी. पहिल्या डावाखेर आपली नाणेफेक केली जाईल. नवलाई जिंती 7 धावा धाव फलकावर 3 गडी बाद. 2 षटका अखेर टीम बनपुरी 11 बनपुरी. संदीप यांचा पहिला चेंडू लोअर फुल टॉस ऑन साइडला. बॉटम हँडचा चांगला वापर. चेंडू सीमारेषा पार. षटकार.
2 षटकानंतर मात्र तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मोठा फटका आलाय. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे पाहत असताना अगदी येस, पंचांचा इशारा white+1. या 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 15. या 5 चेंडूमध्ये कितपत मजल मारेल बनपुरी 11. बनपुरी 25 ते 30. जर धावा धावफलकावरती झाल्या तर मात्र हा सामना रंगेल, कारण समोर बनपुरी एक्सप्रेस अतुल भालेकर असतील. त्यांच्या गोलंदाजीचा सामना करणं तेवढंच सोपं नसेल. संदीपांचा हा चेंडू काहीसा खाली राहिला आहे. दीपक दादा यांना काही समजला नाहीये. चेंडू निर्धाव चेंडूची होते सांगता. दीपक यांना मात्र काहीतरी वेगळं करावं लागेल. अनुभव आहे त्यांच्याकडे देखील. लिजंड क्रिकेटर म्हणून सातत्याने त्यांची देखील चर्चा केली जाते. बॅटच्या आतली कडा एसटी रक्षक करणार नाहीये कोणती. सुकी फलंदाज बाद. चौथा धक्का. बनपुरी 11. बनपुरी 15ला 4. नवीन फलंदाज अभि आलेत. अभि पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन टॅप केलाय. डीपला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न करायचा होता. दुहेरीचा प्रयत्न अगदी झाला नाहीये. खराब रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा व्हायला पाहिजे होत्या. अगदी अशा क्षणाला तुम्ही या एकेरीचा रूपांतर दुहेरीमध्ये करायला पाहिजे होतं. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 16 धावा धावफलकावर. 4 गडी बाद. बनपुरी 11. बनपुरी अकोट टप्पाचा चेंडू होता. पुलचा फटका. अगदी या चेंडू पत्र्यावर मारलाय, परंतु पंचांकडे नजर असेल. यस, पंच सांगतायत 1 धाव. अगदी फटका चांगला होता, परंतु दिशा फटक्याची अयोग्य म्हणावी लागेल. लॉंगलेग क्षेत्रामध्ये चेंडू अगदी वायडिश स्क्वेअरलेगच्या दिशेने मार्गस्थ झाला, त्याचमुळे की काय अवघी 1 धाव प्राप्त झाली. 17 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू खाली राहिलाय. फलंदाजाला काही समजलं नाही. चेंडूने घेतला यष्टांचा वेध. 5वा धक्का. टीम बनपुरी 11. बनपुरी 17 धावा धावफलकावर. 18 धावांचं लक्ष विजयासाठी टीम हनुमान क्रिकेट टीम मानाई नगर. 18 रन्स टू विन. येस, चला दोन्ही टीम नाणेफेकीसाठी या. नवलाई जिंती विपक्ष BDS लेंडोरी. चला दोन्ही टीम या.
18 चेंडू 18 धावांची आवश्यकता. रन बॉल इक्वेशन आहे म्हणजेच हा सामना रंगेल. कारण ज्या ज्या वेळेला क्रिकेटमध्ये तुम्हाला कमी धावसंख्या पाहायला मिळते त्या वेळेला ते सामने चित्तथरारक होतात. हा क्रिकेटचा इतिहास आहे. कारण कोणताही संघ सामना सहजासहजी सोडायला तयार नसतो. प्रत्येकाला आपल्या गावासाठी खेळायचं असतं. आणि अतुल भालेकर यांचे 6 चेंडू अत्यंत महत्त्वाचे असतील. कारण मनपूर एक्सप्रेस साताऱ्याचा मलिंगा म्हणून ज्या खेळाडूची वर्णी केली जाते, सलामीचे फलंदाज नितीन आणि त्यांच्या जोडीला तुषार. अतुल भालेकर यांचा पहिला चेंडू वेगवान तेज तरार. -1. यस, अगदी 2 धावेने धावांचा श्रीगणेशा होत असताना टीमची धावसंख्या 2 धावा. सलगचा दुसरा अवांतर चेंडू व्हाईट बॉल. -1 म्हणजेच 2 धावा. 4 धावेने धावा अगदी धावसंख्येमध्ये जोडल्या जात आहेत. अतुल भालेकर यांचा टप्पा खूप महत्वाचा असेल. हा चेंडू मात्र अगदी अचूक टप्प्यावर हाताळला जातोय. त्यांच्याकडे वेग आहे. दिशेवर गोलंदाजी करावी लागेल. कारण प्रत्येक गोलंदाजाकडे वेग असतो, त्यापेक्षा त्यांचा टप्पा हा महत्वाचा. फुललेचा चेंडू होता, लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक आहे, अगदी पारतैश पकडला जाईल झेल. पहिला धक्का टीम हनुमान क्रिकेट टीम माणाईनगर. नितीन बाद. राहुल आलेत, नवीन फलंदाज. चांगला झेल पकडला पारतेशांनी. फलंदाजीमध्ये आलेलं अपयश विसरून चांगला असा खेळ करत असताना, क्षेत्ररक्षण करत असताना या चेंडूवर अगदी अतिरिक्त वेग पाहायला मिळाला. प्रवीण यांच्या हातातून चेंडू निसटल्यानंतर मात्र एक 22ची धाव मात्र घेण्यामध्ये राहुल आणि तुषार यांना यश आलंय. आणि हे असतं क्रिकेट. ज्या ज्या वेळेला तुम्हाला संधी मिळते त्यावेळेला तुम्ही धावा घ्यायला हव्यात. आणि तेच अगदी दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून सहजरित्या पाहायला मिळाला. फुलर लेनचा चेंडू स्लॉट मध्ये होता. चेंडू जाईल लॉंग ऑफ क्षेत्राच्या प्लॉटच्या बाहेर, सीमारेषा पार. षटकार. या षटकाराने टीमची धावसंख्या 10 धावा धावफलकावर. तुषार पहिला चेंडू खेळत असताना टप्प्याचा चेंडू हाताळला जातोय. यस पंच. -1. या 2 धावेने टीमची धावसंख्या
13 धावा. धाव फलकावर अगदी या पहिल्या षटकामध्ये खर्च केल्यात आणि पहिल्या षटक मार्गस्थ असताना कॅप्टन 26, परंतु आज मात्र त्यांना लय सापडली नाहीये. चला दोन्ही टीम नवलाई चिंती BDS लेंडोरी चला प्लीज या. जिंतीचे कर्णधार आलेले आहेत, प्रवीण दाखल झालेले आहेत. लेंडोरी टीम चला प्लीज विनंती असेल आपण त्वरित या. आपली या नाणेफेक करायची आहे. वेगवान हाताळण्याचा चेंडू तुषार यांच्या शरीरावर सरळ आदळलाय. ही खासियत आहे अतुल भालेकर यांची, परंतु अगदी उशीर झालाय. टीमची धावसंख्या धावफलकावर 13. अपरकटचा फटका, फ्लाइंग स्लीपला चेंडूला दिशा दिली आहे. चांगलं क्रिकेट. 14 धावा, 14 रन्स ऑन बोर्ड. पहिल्या षटकाची सांगतात 14 धावा धावफलकावर. 18चं लक्ष 14 झाल्यात म्हणजेच काय तर 12 चेंडू मध्ये करायचे आहेत 4 धावा. बारा चेंडू 4 धावांची आवश्यकता. दीपक दादा गोलंदाजीसाठी दीपक दादा यांचा पहिला चेंडू अगदी अनुभवाचा वापर करत असताना पहिला चेंडू निर्धाव स्वरूपात सांगता होत्या. 40+ चे खेळाडू आहेत, अनुभवी खेळाडू, लिजंड क्रिकेटर, परंतु पहा अगदी शांत संयमी खेळाडू. त्यांच्या चेहऱ्यावरती जर पाहिलं तर अगदी क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे. ओव्हर पी चेंडू होता, ऑन साइडला खेळायचा होता. चेंडू गोशांकित क्षेत्रामध्ये, पंचांचा इशारा. 1 धाव. या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या 16. 2 धावांची आवश्यकता विजयासाठी. हनुमान क्रिकेट टीम मानाई नगर. सोम शेलार यांचं षटक. 2 धावांची आवश्यकता. 16 झालेत. यस, 3 धावांची आवश्यकता. माफ करा, चुकीची दुरुस्ती केली जाते. 3 धावांची आवश्यकता. लॉफ्ट केलाय चेंडू. बॅकवर्ड पॉइंट डीपला क्षेत्ररक्षक अगदी तैनात होते. चांगला झेल पकडला. गुड क्वालिटी कॅच. फलंदाज बाद. कौतुक व्हायला पाहिजे बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाचं, कारण त्या दिशेला जर पाहिलं तर चिखल आहे. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. होमसा MTC स्पोर्ट्सच्या माध्यमातून चेंडू हवेत खेळला. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक अगदी गाडीच्या पलीकडे टेम्पोच्या मागे क्षेत्ररक्षक होता, परंतु चेंडूवर नजर. आणि आमच्या कॅमेरामॅनचं देखील कौतुक, त्यांची देखील नजर त्या टेम्पोवर. सोम शेलार ज्या गोलंदाजाने हा सामना पूर्णपणे आपल्या संघाच्या माध्यमातून झुकवला. पहिल्या षटकात तो खेळाडू फलंदाजीसाठी. पहिला चेंडू अगदी स्वतःच्या गोलंदाजीवर त्याने 3 फलंदाजांना त्रिफळाचीत केलं होतं आणि फलंदाजी करत असताना स्वतः देखील त्रिफळाचीत झालाय. सोम शेलार बाद. आणि हे पहा अगदी संपूर्ण प्रेक्षक ओमसा MTCच्या माध्यमातून ही क्षणचित्र दाखवली जात आहेत. कुणाल शेठ म्हात्रे 81-82, अक्षय शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून संपूर्ण ओमसा MTCची टीम. आणि प्रणय शेठ ते देखील 81-82, सगळेच 81-82 आहेत. कोणीगावचे सुपुत्र. फ्लिक करण्याचा प्रयत्न, चेंडू पायावर आदळतोय. 1 धाव मात्र प्राप्त होईल या चेंडूवर. अगदी धावा येणं गरजेचं आहे, मग त्या कशाही येऊ द्यात. उमेश नवीन फलंदाज. या सिंगलने 16 धावा धाव फलकावर.
अगदी सामना रंगला असता जरूर. हे प्रेक्षक देखील पहा, अगदी गप्पा गोष्टी करत असताना एक मस्तपैकी दुपारचं जेवण करून आले त्यांनी सगळे एन्जॉय मध्ये मस्तपैकी प्रेक्षक कट्ट्यावर बसून मॅच पाहतायत, या सामन्याचा आनंद घेत आहेत. चांगला फटका, क्रिकेटचा पुस्तकी फटका, चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा पार येतोय. विजयी फटका उमेश यांच्या बॅट मधून, चौकार.